न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहे आपण आसरा या गावामध्ये आहो आणि साक्षी विजयराव मोहोळ उर्फ बाळासाहेब मोहोळ यांची कन्या ही आज संभाजीनगर वैद्यकीय दवाखान्यामध्ये लिपिक या पदामध्ये रुजू झालेली आहे। तर आसरा गावकऱ्यांच्या तर्फे तिचे जंगी स्वागत करण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे आसरा एक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे या ठिकाणी तिचं स्वागत करण्यात येत आहे। सर्वप्रथम या ठिकाणी तिला मी शुभेच्छा देतो। काही आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहे नरेंद्र भाऊ देशमुख, यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। नरेंद्र भाऊ, सांगा की या साक्षी आज वैद्यकीय दवाखान्यामध्ये लिपिक या पदाकरिता रुजू झाली आहे, काय सांगाल आपण? सर्वप्रथम साक्षीचं खूप खूप अभिनंदन करतो। अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आणि स्वतः खूप परिश्रम घेऊन ती ह्या पदावर पोहोचलेली आहे। खूप परिश्रम, खूप अभ्यास करून ती ह्या पदावर पोहोचलेली आहे। तिच्या वडील सन्माननीय बाळासाहेब देशमुख, आमचे प्रकाशजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून तिने हे शिखर गाठलेलं आहे। त्याकरिता आसरा एकता सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्वागत करतो, तिचं अभिनंदन करतो आणि सर्वजण तिचं टाळ्या वाजवून स्वागत करा आणि तिच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्यासोबत साक्षी आहे, तिचं संभाजीनगर या वैद्यकीयमध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे, तिची त्या पदावर रुजू झालेली आहे। सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद। आसऱ्यातल्या सगळ्या ग्रामकऱ्यांनी, आई बाबा काका काकू यांनी सगळ्यांनी उपस्थित राहून माझ्या या यशाचा सहभाग दर्शवला, त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देते। आणि मी माझ्या सर्वस्वीपणे पूर्णपणे माझ्या परमेश्वराला, अवधूत महाराजांना, स्वामी समर्थांना आणि माझ्या आई बाबांना माझ्या यशाचं पूर्णपणे क्रेडिट देते। आणि कदाचित माझे बाबा जर माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे असले नसते तर मी या पदापर्यंत निश्चितच पोहोचू नसती शकली। त्याबद्दल स्पेशल थँक्स टू माय फादर। जे विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे ते त्यांच्यासाठी आपण काय संदेश देणार? मला असं वाटते की आज हा जो क्षण माझ्या परिवाराने हे केलेला आहे, अनुभवलेला आहे, माझ्या आईबाबांना ज्या गोष्टीची म्हणजे आनंद झालेला आहे, तो क्षण प्रत्येकच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नक्कीच यावा आणि आपल्या आसरा गावातील प्रत्येकच विद्यार्थी नवनवीन यशाच्या शिखरावरती पोहोचावे, याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि ऑल द व्हेरी बेस्ट। आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपली सर्वप्रथम प्रतिक्रिया काय असणार? साक्षीने तिच्या मेहनतीचं चीज केलेलं आहे, कारण प्रयत्न कन रगडिता वाळूचे तेलही गळे म्हणतात। प्रयत्नांची पराकाष्ठा तिने केली आणि म्हणून आज तिला हे यश मिळालेलं आहे। तर तिचं मी अभिनंदन करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण देतो आणि तिच्या आईबाबाला पण मी शुभेच्छा देतो, कारण त्यांची पण खूप मेहनत आहे। गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी तिच्या शिक्षणासाठी पैसे लावलेले आहेत, खर्च केला आहे। तिला जवळपास 8-10 वर्षापासून क्लासेस चालू आहे, अमृतसर राहणं आहे, तिथं राहून तिने मेहनत घेतलेली आहे। लायब्ररी वगैरे लावून लायब्ररीमध्ये अभ्यास करून तिने स्वतःचं जे गोल आहे ते अचीव केलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा ती याच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर आपली प्रगती करेल अशी मी